कथोपदेशाक सुरवात करूया. एक गांव, त्या गांवा भितरी एक मास्तरू चेडाक बरे कनु पाठ करता उरताशिल्लो. शिक्षक वृत्ती भितरी अत्यंत नैपुण्यते ते मनुष्यांनी स्वीकार करलेले. चेडावूंच अत्यंत प्रेम ते शिक्षकाक. अशें जावंक न्हू, प्रायः प्रितीन चेडाक शिकयचे शाले भितरी. तेजे बरोबरी संध्याकाळा भितरी घरा आनीच चेड आपूस घेवन कितें शिकयलें आसा तिंका तेजे पुनः रिपिटेशन करचें काम तो करता उरताशिल्लो. एक दिवस सहजानुची तो मास्तर शाळेक गेला. तेगेले समाधान ना मना भितर कितकीची. गडबडी पळयशी करता आसा, चित्त अशांत्यान आसा, समाधान नासतना पाठ करता आसा. प्रायशः सगळे चेडाकाचे आश्चर्य दिसले. अशें कितें काज आमगेले टिचर पाठ करता आसाची. कितें जालें तेंकां? कसले समस्ये म्हणजे प्रायशः कोणा लक्षाकची आयिल्ली ना. जाल्यारी सहजानुची टिचरे विचारचे सामर्थ्य कोणा येता? फर्स्ट दिवस विचारचे ते सुलभ न्ही. अशांगे न्हू विद्यार्थी लोक सहजान शांत्यान बसलेची. टिचरान सांगलें आयकूंक घेतलेची. उठूचेरी ते दिवसाचे कितें पाठ आसा शाळेचे अशांतते भितरीची मना समाधान नासतनाची ते शिक्षकांनी पाठ केले. तशी तो घरा गेलो. चेड बी तेंगेली घरा गेल्याची. संध्याकाळाक पुनः सगळे थोडे विद्यार्थी लोक तिगेली घरा कितें गेल्याची. तेन्ना बेची शिक्षक अशांत्यान आसा, समाधान ना, तोंडा भितर हास्य ना, हृदया भितर समाधान ना. कितें येवचें पुरो म्हूण सांगून सहजानुची थोडे चेडांनी प्रश्न केले. टिचर कितें जालें तुमकां म्हणून. तेन्ना हे मास्तर बोर्डाक घेता सांगचे सुरवात केलीची. कितें करचें? आज साकण न्हूची मागील घडयाळ म्हाका दिसतना. दिवसाची ते घडयाळ घाना शाळें येवचें. ते घडयाळ मागीर हाती उरत भितर म्हाका कितें नवनीचें उम आसूं. एक विशेश जालें तसले तेजस प्राप्त जाता. हांव सहजान उरता. दिवसा रूढी ते म्हाका. मागीर बाप्पान दिलें घडयाळ ते दिवसा हांव घांक घेवन शाळें येवचें करचें आशिल्लें. जाल्यारी आज साकण न्हू हांवें ताका चावी दिवन दवरला. पळयता आसा तें म्हाका घडयाळ मेळटना. होटलची चावी दिवन दवरला हांवें. शाळें येवच आसतना पळयलें तें घडयाळ म्हाका मेळटना. अशानू अशांती भितर आसा, असमाधान आसा म्हूण सांगे न्हू ते टिचरान सांगलें म्हण जालें. तेन्ना सहजानुची सगळे विद्यार्थी लोकांनी विचारलें सोदलें ना तुमी? ना सोदलां हांवें. घरा पोराची खंय खंय दवरता ते जागो पुरा सोदले. हांवें बी सोदले, मागीर बायलीन बी सोदले, मागीर चेडान बी सोदले. जाल्यार ते वाच मेळचे ना. कितें करचें म्हूण कळना. एक नमनी असमाधान अशांती म्हूण सांगलें. सहजानुची थोडे लोक अभ्यास उरता. थोडलो हातीक ब्रेसलेट नाशिल्लेरी समाधान उरतना. वाच नाशिल्लें समाधान उरतना. गळ्याक माळ नाशिल्लें समाधान उरतना. थोडे लोक ते जावूक येता. चूक म्हणणे परिपूर्ण समूबी न्हय ते. जाल्यारी असते एक अशांतता स्थिती पळोवंक न्हू चेडा दिसले आमगेले मास्तरान मनाक समाधान करपाची म्हण ते सगळे चेडा घार भोवन सोदू लागलेची. कितलो सोदले बेची कोणाला हातीकची ते वाच मेळ्ळीच ना. मस्त प्रयत्न केले. सहजानुची ಒಟ್ಟು लोक प्रयत्न करून विफल जालेची. तेन्ना एकलो हुशार चल्लो टिचरा कडेन सहज विचारता आसा, गुरुदेवा तुमी जास्ती केन्ना वाच खंय दवरताची? ना मागीर बेडरुमाकची.
तुमचें उठू पडलें न्ही, आमी उठू पडलेले, हय उठू पडलेले जाल्यार म्हाका एक 2 मिनीट टायम दिया, तुमी सगळे लोक शांत उरया, हांव येता म्हूण सांगीन तो बेडरुमाक गेलो, बागील घातलो. 2 मिनटां भितरी वाच घेवन भायर आयलो आनी मास्तरा हाती दिले. मास्तराक आश्चर्य, इतलोटू आमी सोदून वोदून कल्ले बी आमकां मेळना हें, तुका कशें मेळ्ळें रे हें वाच म्हूण सांगे न्हू. टिचर ताका विचारता आसा, तुका हें खंय मेळ्ळें रे वाच म्हूण विचारता आसा. तेन्ना तो सांगता आसा, टिचर तुमी कितें वाच साकाणी काण दवरले, लोडा मुळा काण दवरले अशें दिसता. ते लोडा मुळा काण दवरले वाच लोडाक कितें कवर उरतून ते भितर वचून सोडा, अशान तें तुमकां मेळना. तें तुका कशें मेळ्ळें? कांय ना, हांवें सांगलें तुमकां 2 मिनीट टायम दिया म्हणून, तुमी उठलो हांगा बसल्याची. हांव भितर वचून शांत बसलो बागली हांगेन. तेन्ना ते घडयाळाचे टक 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 म्हणजे शब्द आयकाचे सुरवात जाले. खंतन टक टक म्हण आयका शब्द येता की थंय हांव गेल्लो, हात घातले, म्हाका घडयाळ मेळ्ळें, तुमी खाण दिल्लें म्हूण सांगचे भितरी मास्तराक खुशी संतोश. चले अपखान सांगलें खंय मारया मागीर व्हड टेंशन काण घातलें, तुवें तुका धन्यवाद म्हूण सांगे न्हू. ताका शाबास दिल्ले म्हणजे कथा आयकतना हे कितें टक टक म्हणजे शब्द आसा, हें आयकका म्हणजे एक कितें चिंतन आसा, ते चले आयल्यार व्हड नेवे. टक टक ते घडयाळ केन्ना करता आसा, उठोवंक गेले तेन्ना बी करता आशिल्ले, तेल्या कोणाला तरी लक्ष गेलें ते घडयाळ टक टक करचें, लक्ष गेलें ना तें. कारण कितें, सगळे कण्याची गोंदलमय जाता तसलें वातावरण आशिल्लें, अवाज आशिल्ले, गडबड आशिल्ले, कसल्या तरी म्हणजे भीत आशिल्ले. जाल्यार केन्ना हें चेल्यान सांगलें ते मोठो लोक हांगा आराम बशा, हांव भितर वचून येता म्हूण बागली घालून बसलो. केन्ना तो शांतान बसलो, ते शांतते भितरी ताका ते घडयाळ अवाज आयकचे मेळ्ळे. अशान ते घडयाळ सोदले म्हणजे जालें आसतरी प्रायः शांतान बसतरी आमी खंयचे कळून घेवी ते म्हणजे एक सत्य, ही एक कथा आमकां दिता आसा. जिवना भितरी प्रायशः अनेक लोकांक अनेक नमुने संदर्भ उरताची, समस्या उरताची. सगळे समस्येक आमी गोंदल कंगेता बसले परिहार मेळटना. आमी केन्ना शांतान थोडे वेळ स्वस्थ जावन बसताची, तेन्ना आमगे समस्येक सहजानूच वाट आमकां मेळटा वता. म्हणजे हे कथाचे सारांश. जर उठलो लोक गोंदळ घालता उरत आसतली, वाच सोदका म्हण गडबडी करता उरता आसतना वाच मेळटा आशिल्लें. पयली घडयाळ ते याद उर तुमकां, चावी दिवंक ताका 24 तासां नंतर ते आपापी कितें जाता, बंद पडत, आनी कडेन मेळटा ते 24 तासां नंतर. आतां 12 तास जाल्यार मेळटा ते चेल्याक, नंतर मेळटा आशिल्लें ते मेळटनाशिल्लें. जाल्यार ते शब्द आयकका म्हणचे, शब्द कळून घेवका म्हणचे केन्ना जालें ताका, शांत बसतनाच न्ही, शांत बसतनाच न्ही त्या शब्दाचे कल्पना आयले, नाशिल्ले त्या शब्दाची कल्पना कशात आशिल्ली ताका. अशें आमगे न्हू मनुश्यांनी जिवना भितर थोडे तरी वेळ शांत बसता असले एक अभ्यास करचे अनिवार्यता आज आमकां सगळ्यांक आसा. आमी थोडे तरी वेळ मौन बसलेली, शांत बसलेली, आमी जिवना भितरी खंयची एक कितें वाट आसा आमकां मेळटा वताची. जिवनाचे अनेक कितें द्वार आमकां आपापची उद्घाटन जाता वता, आमी मुखार वचूंक शकताची. तेकाची शांत बसचे एक शब्द आज मेडिकल सायन्स आमकां म्हणटा आसा, थोडे तरी वेळ तुमी मेडिटेशन करया म्हणून न्हय. आज आमकां अनेक रोग, रुजीन, तापत्रय, टेन्शन हें कितें उरो तेणें सांगचें कितें, आमी गुळी दिताची तुमी थोडे वेळ मेडिटेशन करया म्हणून. मेडिटेशन म्हळ्यार अर्थ कितें, शांतान बसचें. ताका संस्कृत शब्द ध्यान म्हण याद उर तुमकां. ते मेडिटेशनाक संस्कृत शब्द कितें, ध्यान म्हण. आमी ध्यान करता म्हण थोडे तरी वेळ ध्यान करता म्हण सांगलें ताका 2 प्रकार आसा, एक निर्विकार, एक साकार.
निर्विकार म्हळ्यार काही विचार नाशी बसचे, साकार म्हळ्यार खंय तरी एक विचार दवरून घेवन बसचे. हे दोन ध्यानाचे पद्धती निर्विकाराक वच्चे पहिले साकार ध्यान करके येता. खंय तरी एक वस्तू दवरून घेवची पडटा. एक दिव की, एक देव की, एक फोट की, खंय तरी एक आकार दवरून घेवन ध्यान करचें पडटा. कारण कितें, आमगेलें मन त्या ठिकाणी ह्या ठिकाणी वचना, त्या ठिकाणी उरका म्हणचे बदल. ते सिद्ध जाता गेले तशें निर्विकार ध्यान. त्यांना खंयचे फोटो आवश्यकत ना, खंयचे मुर्ती आवश्यकत ना, खंयचे देवाल आवश्यकत ना, खंयचे वस्तू आवश्यकत बी ना आमकां. ताका आमगे गुरून शब्द म्हणचे स्टील अँड नाव. आत्ता आस्त कशें तशें उरचें, काही विचार थंय उरतना. विचार रहित्यान उरचे, ते ध्यान करचे अनिवार्यता आमकां आसची. केन्ना आमी तें मेडिटेशन करच्याची, ध्यान करताची, तेन्ना मन शांतता वता. कितलें मन शांतता वतकी तितलें जिवना भितर अनेक कितें सत्य कळून घेवचें सामर्थ्य आमकां प्राप्त जाता वता. गोंदला भितर आसलेली सत्य कळटना जिवनाचें आमकां. टेन्शना भितर आसलेली आमी कितें चलता आसा म्हणचे अर्थ कळूंक जावत ना आमकां. अशा न्हू आमी शांत उरका, ध्यानस्थ जावका म्हणचेची आमगे म्हालगड लोकांले चिंतन वो. तेकाची म्हालगड लोकांनी एक शब्द आमकां सगळ्या लोकांक सांगले. ते शब्द म्हण सांगले री तुमकां सगळो तशे शब्दाची ते म्हळ्यार संध्या वंदन करया म्हणून. ते शब्द दुसरो न्ही, संध्या वंदन करया म्हणजे शब्द आमकां सांगले. संध्या वंदन भितर दोन शब्द आसाची, संध्या आनी वंदन. संध्या म्हळ्यार कितें, आमकां तशी लोटे दवरून एक ताट दवरून आच्या म्हण कळून घेवन नाका हात दवरून घेवन म्हणा कल्ले री अर्घ्य दिले रे संध्या म्हणून. ते चूक नाही. संध्याचे प्रक्रियेक साधन विना त्याची संध्या नाही याद उरता तुमकां. संध्याक प्रक्रियेक एक साधन त्याची संध्या नाही. संध्या शब्द अर्थ कितें, आमी थोडे लोक करताचे संध्या काला करचे म्हणून. सूर्य रात वचून दिवस येवचे मध्यानचो काल, दिवस वचून रात येवचे मध्यानचो काल, ताका संध्या म्हणटा आमी. सांज जालें रे म्हणटाचे. सकाळी म्हणचे रुढी ना आमकां, जाल्यार सकाळी बी संध्या कालच ते. रात वचून दिवस येता उरता न्ही तेजे मध्य काल. सांजे बेची दिवस वचून रात येता उरता तेजे मध्य काल, मिडल काल. संध्या म्हळ्यार दोन मिक्स जावचो असलो काल. दिवस वचून रात्र येवचे, रात वचून दिवस येवचे. अशें न्हू सकाळी संध्या वंदन, सायम संध्या वंदन दोन विधान आमकां सांगिल्ली आसाची. जाल्यार संध्या वंदन शब्दाचे अर्थ केवळ तितलेच न्ही. संध्या शब्दाचे अर्थ सम्यक ध्यायता इति संध्या म्हणून. सुमुखन ध्यान करचे म्हणून, सुमुखन मेडिटेशन करचे म्हणून, सुमुखन एकाग्रचित्तान बसचे म्हणजेच संध्या वंदनाचे मुख्य अर्थ विना कालाक करचे ना अशी करचे म्हणचे न्ही संध्या वंदन शब्दाचे मुख्य अर्थ. ते आमगेले म्हालगड लोक अभिप्रेत बी न्ही. जाल्यार ताका पूरक जावन आजचे मन प्राणायाम दवरलो आसा. तेजे म्हत्व वेगवेगळे आसना म्हणटा आमी, जाल्यार तेची मुख्य न्ही. आमी ध्यानस्थ जावचें मुख्य. थोडे वेळ आमी निर्विचार जावचें मुख्य. थोडे वेळ आमी शांत बसचें मुख्य. कितले पर्यंत आमी निर्विचार जावन शांत जावन शुद्ध मनान बसताची तितले आमगेली आत्मशक्ती जागृत येता वता. कितले आत्मशक्ती जागृत येता वता तेन्ना परमात्मा अनुग्रह आमकां मेळटा वता. कितले परमात्मा अनुग्रह मेळटा वता तितले जिवना भितर आमी मुखार वचूंक वाट प्राप्त जाता वता आमकां. अशें जावं गे न्हू हें संध्या म्हण कितें आसा पळया, हे जे अर्थ हे ब्राह्मण लोकांक माच करचे, हे खंयचे कोवी लोकांक माच करचे म्हण न्हय. हें ओट लोकांनी करचेची. मेडिटेशन ध्यान थोडे वेळ समाधान चित्ताचेर बसची कितें प्रक्रिया आसा हें ओट लोकांक अनिवार्य जिवना भितर. हांवें बी करता, तुमी बी करता, आवय लोकांनी बी करता, मित्र लोकांनी बी करता, अक्क लोकांनी बी करता, अण्ण लोकांनी बी करता. कारण कितें, आमगेली आत्मशक्ती केन्ना आमी सगळे विचार रहीत जावन निर्विचार आसले भितर ना जाल्यार खंय तरी एक विचार जावन गेले मुखार वता वताची तेन्ना जिवना भितर सहज जावन तसले एक भाग्याचे बागील आमकां ओपन जाता वता. आमी मुखार वचूंक शकताची. अशानूच न्ही आमगे म्हालगड लोकांनी दिवसा संध्या वंदन करया म्हण सांगिल्लें. ताका शास्त्रकार सांगतात अहरह संध्याम उपासीत म्हणून. प्रति दिवस संध्या वंदन करता म्हणून. एक दीस सोडचें ना. आमी कितें दाखोवन घेतले,
ताट्टे कासाचे म्हणे दरून घेन त्या कन हे कन करची संध्या आमके ताट्टे कास हांडवून घ्यायचे काय बेजार हे उठकी त्या नाका आरामशीर कल्ले जाले उदले जाले म्हणून उदलेचे टेन्शन जास्तले BP जास्तले शुगर जास्तले घरा भितर झगड जास्तले डायव्हर्स जास्तले मनस्ताप जास्तले उठी जास्त गेले नाही वे खंय तरी कमी झालं असं आमच्या जीवना भितरी कमी जास्तले म्हण घेता गेले ते जास्त होता नाही पुरतून कारण किती आमगे मना भितर कितना समाधान शांतीनं कारण किती ते समाधान शांती मना दिल्लीत ना हो थोडे तरी वेळ मनाक शांत्यान दवर कशील नाही आम्ही ना खंतर एक वस्तू देखील त्या लक्ष दिवशी तरी कशील नाही तशकंतर प्रयत्न केला असा मी कल ना त्याला त्या प्रयत्न दिवसा करता गेले री आमगे आत्मशक्ती जागृत म्हणजे सत्य आमगे भालका लोकांना करून घेतले तशांतीने सांगला आहारः संध्याम उपासीत प्रतिदिवसाची संध्या तुम्ही करूया संध्या म्हणे रे सम्यक ध्यायत सम्यक सुमोचे ध्यान करते म्हणत सुमोजान परमात्मा चिंतन करते म्हणत सुमोजान परमात्माले विशेष तसले एक स्वरूपाचे चिंतन करते म्हणत आम्ही किती गायत्री मंत्र जप करताची ते गायत्री मंत्र जपाचे अत्यंत विशेष असते सूक्ष्म असते म्हणजे ते ध्यान म्हणत याद उरतं आम्ही जप करता इथलं लीन जाऊ किंवा सांगले रे हे सूर्यनारायण तो गेले श्रेष्ठ असले किरण माका बुद्धी भितर प्रेरण करून मागील जीवना भितर उन्नती करू म्हणजे गायत्री मंत्राचे मूळ जालत असले अर्थ ते किन्ना चिंतन आम्ही करता होताची सहजानं मन शांतता होता भगवान सूर्यदेवाला किती श्रेष्ठाचं किरण असाची आमगेली बुद्धी प्रेरण दिता होताची आमगेली बुद्धी विशाल जाता होता सगळे जीवनात समस्या अर्थ करून घेणं ते परिहार कंगीत शक्ती सामर्थ्य आमके येता सगळे वाटी आमकां मेळटा वता आमी करपाच्या शकताची अशानुची प्रतिदिवसूच संध्या करका आमचे सांगिले ते बदल विना तुम्ही ताट घेऊन अर्थ असं बस का मना करका म्हणजे बदल नाही थोडे वेळ तरी ध्यानच ध्यान बसया थोडे वेळ तर निर्विचार ध्यान बसया ना थोडे वेळ तर खंतर एक विचार दवरून घेया साकार ध्यान दवरून घेया गायत्री मंत्र की शिवपंचाक्षरी की नारायण अष्टाक्षरी की तंगचे इष्ट देवाले गायत्री मंत्र म्हणकाची यादूर सांगल तुम्ही गायत्री मंत्राचे परिणाम सांगला प्रभाव सांगला ते 10 तरी म्हणकाची बाकी खंयचे दवरून घेया दवरून घेऊन करूया तुम्ही त्यांना तुमच्या जीवना भितर संध्या पूर्ण जाता त्यांना तुमच्या जीवना भितर आनंदाची वाट ऑटोमॅटिक निर्माण जाता वता अशा न्हू संध्या वंदन कितासा हे एक रिच्युअल नाही एक धार्मिक जात असले प्रक्रिये नाही हे अध्यात्मिक जात असले प्रक्रिये मनुष्याला आत्मा सावन पडत असले प्रक्रिये ते प्रक्रिये निरंतर जाणू आम्ही केन्ना करता वताची त्यांना सहजानूच आम्ही शांत आणू स्वस्थ आणू आनंदीत उरू शकताची त्याकाच आम्ही मालकोणा सांगितलं असा संध्या करूया रे बाबा म्हणून त्याच्याबरोबर अनेक शब्द घातले त्यांनी वंदन म्हणून वंदन म्हणजे किती पायी पडते नाही वंदे मातरम म्हणता की नाही भारत मातेक आम्ही वंदे म्हणजे किती नमस्कार करता मात्र म्हणजे आवईक भू माता नाम गेला आवईक चलता काही प्रश्नात वंदन म्हणजे नमस्कार संध्याकाळ केने आता त्यांना आम्ही आमगेल देवाक आमगेल म्हालगड लोकाक आमगे घरा भितर हेच असले बापयक आवयक आम्ही पांय पडका तेका वंदन म्हणून सकाळी एक वेळ संध्याकाळाक एक वेळ ही एक पांय पडची पद्दत आमी दवरून घेवका म्हालगड लोकांना आशीर्वाद आम करूका म्हालगड लोकांक आमगेले बदल एक प्रेम निर्माण जावका केन्ना सांद लोक म्हालगड लोकांक करचें भावगता की तेन्ना सांद लोकांना कळलं चूक कितें आसा म्हालगड लोक विसरताची तांकां प्रितीन आशीर्वाद दिताची तांचे बरोबर बरें उरताची तांकां विशेषण मार्गदर्शन करताची अशें हे कितें संबंध आसा हे समुदान उर कशी उद्देरी सान्न लोकांनी म्हालगड लोकांक कितें करता वंदन करता पांय पडका थोडे लोकां दिसता मर्यादी प्रश्न आत्तबेच हें काला भितर इतली विद्यावंत्यान सुशिक्षीत जावंक घेवन आत्तबे बाप्पा अम्मा पांय पडचे आमी दुसरे बाप्पा अम्मा पांय पडटा तुमकां सांगता ना यादूर तुमगेले बाप्पा अम्मा पांय पडया तुमगे म्हालगड लोकां पांय पडया म्हूण सांगता आसतची तुमगेले म्हालगड लोकां पांय पडटा तुमकां मर्यादी कितें प्रश्न आसता तुमकां तुमगे म्हालगड गवत तुमकां मर्यादी कितें प्रश्न आसता तुमकां तुमी कितले व्हड विद्यावंत जावचे पुरो धनवंत जावचे पुरो बुद्धिवंत जावचे पुरो जाल्लेरी तिंगेली प्रार्थनेत न्ही तुमी इतले पर्यंत मुखार येयलेले तिंगेले आशिर्वादत न्ही तुमी इतलो जान आशिल्ले
जर तेजे बद्दल तुमकां एक कृत्यान तेजे दिवचे तसले भाव जर ना अशी उरलेली तुमी मुखारी जिवना भितरी तुमगे चेडा कितें शिकयतले तुमी अशी जावंगे न्हू थंय एक शब्द घातला वंदन म्हणून पांय पडचे म्हणून म्हालगड लोकांक देवाक आमगे गुरूक नमस्कार करची कितें एक प्रक्रिया आसा ताका नांव घातलें संध्या वंदन अर्थात मनशान थोडे तरी वेळ मेडिटेशन करका ध्यान करका ध्याना नंतर एक वेळ म्हालगड लोकांले कितें पॉझिटीव एनर्जी आसा ते आमी स्विकार करका म्हणून ती चिंतन दवरून घेवन वेवस्थीत केलेले आमगेली कितें भारतीय संस्कृती आसा तेजे बद्दल आमी कितले लोकांक कळून घेतला असो मोग करून न्हू मस्त लोकां तेजे बद्दल चिंतन येना संध्या वंदन म्हळ्यार गुत्तू ना संध्या म्हळ्यार बी मोग गुंतना असली एक द्वंद्व स्थिती भितरी आमी जिवन करता आसाची कोण तरी प्रश्न विचारलेली त्या प्रश्न विचारचे ना म्हण चेडा तोंड थांबता आसाची अशें हांगे न्हू चेडाक संध्या म्हळ्यार गुंतना वंदन म्हळ्यार गुंतना संध्याचे मुख्य उद्देश कितें गुंतना अशें न्हू आज आमी संध्यातून दूर येता आसाची वंदनातून दूर येता आसाची जर वंदन प्रक्रिये नमस्कार करची प्रक्रिया म्हालगड लोकां दवरून घेतलेली घरा भितर झगडी म्हणालो आसा घरा भितर द्वंद्व म्हणालो आसा एक मनीस होड उरका एक मनीस शान उरका तेन्ना मात जीवन बरें चलता दोग लोकांक होड येलेली झगडी आतां उरता केन्ना याद उर तुमकां तूं करता की हांव करता हांय करता तुंय करता झगडीत न्ही हें पुरो कारण तुमी सांगिल्लें समूह तुमी म्हालगडे गेले मोकळे केले उठ्ठ कामाची ना म्हालगडो कसले रे आमी हें काम कर म्हणून आसा अड नकर या तुमी जान वता काम जाल्ले री आजी आमगेले अहंकार म्हणजे कितें आसा ते वंदन करचे तिका आमकां फाट्टी व्हरता असो आमकां भावगीचे कधी दिवत ना ते चितले अहंकार आमकां हांव व्हड म्हणजे एक भाव आमगे मना भितर केन्ना तरी येता उरता ते पुराचे थोडे लोक म्हणटाचे हांव मनांतन पांय पडटा म्हणून तुवें मनांतन पांय पडचे व्हड न्ही मारया शरिरांतन पांय पडचे व्हड शरीर भाव घाका तेन्ना मन आपापी भाव घाता जर हांव मनांतनय करता म्हण आसले री शरिरांतून तूं वायट करता म्हण जालो शरिरांतून तूं अहंकारी म्हण जालो शरीर तुगेले म्हालगड लोकांक साथ दिवत ना म्हण जालें तशें जावचें ना जिवना भितरी अशें जावंगे न्हू संध्या आनी वंदन कितें शब्द आसा हे शब्द अत्यंत बहुमूल्य जाल्ले शब्द संध्या काला भितर करचे एक प्रथम प्राशस्त्य दुसरा प्राशस्त्य संध्या अर्थात समूचे मेडिटेशन करचे ध्यान करचे तेजें ध्यान आसा अशा न्हू आमगे म्हालगड लोकांनी कितें शास्त्र वेवस्थे विधान केल्लो आसा ताका फाटल्यानी कितें तरी एक म्हत्वपूर्ण जालें तसलें संदेश दवरून केल्लो आसा जाल्ले री मध्यंतर काला भितरी ते सांगताले ना ते आयकताले ना ते कळ घेवका म्हणटाले लोक जाले स्थिती गती कमी जाल तरी जिवनाचे द्वंद्व जास्त जाता गेल तरी प्रायः तेवटो अर्थ आमगे तातून दूर वता गेलेले दुरंत विशय हे भारतीय संस्कृतीक अशी जाणू एक यादो संध्या ओट लोकांनी करका आवय लोकांनी बी करका पुरुश लोकांनी बी करका ओट्टू जातीच्यानी बी करका ओट्टू लोकांनी करका तेणे हेणे म्हणना थोडे तरी वेळ ध्यान करचे मेडिटेशन करचे एक चिंतन करचे पद्दत आमी केन्ना वाडोवंक येता वताची जितलें मन शांत येता वता कितलें मन शांत येता वतकी तितले जिवना भितर वाटी आमकां मेळटा वता अशा न्हू तसलें एक योग्य तस चिंतने आमगेल्या मना भितर निर्माण जावका ते निर्माण जाल्यार मात्र जिवना भितर आशिल्ले समस्ये परिहार करूंक न्हू जिवन आशिल्ले तसले कितें विशेश जाले तसले प्रसंग आसाची त्या प्रसंगांतनी आमी भायर वचूंक शकताची हे कितें कथा आसा ते कथा तुमची एक सूचना मात्र थोडे वेळ तरी ध्यानस्थान बसतली शांत बसतली आमकां उठू कळटा म्हण सांगचे की एक सान उदाहरण ते कथा ते कथाचे मुख्य न्ही थोडे वेळ शांत बसचे जिवना भितर मुख्य तितलें सुलभ ना ते वाटे याद तुमकां ते बी सांगू सोडटा शांत बसचे सुलभ ना एक दिवसांनी सिद्ध जावत ना ते मस्त प्रयत्न जावका थोडे प्रयत्न जावचे भितर आमकां ना तसले विचार येताचे ना तसले कोण कितके विचार कळू कळू लागताचे तेन्ना आमी दाखोवंक येताचे आमकां सिद्धी जावंक गेले म्हणून ते बी न्हय वाटी ते बी सिद्धी न्ही सिद्धी म्हळ्यार संपूर्ण निर्विचार स्थिती येवची सिद्धी थंय म्हणजे परमात्मा वासस्थान म्हणटा ताका आमी अशी जावंक न्हू ते स्थिती कितें आसा तितलें सुलभ जावन प्राप्त जावत ना जाल्ले री एक स्टेप बीची आमगे 100 हेजी पूर्ण करूंक पुरक जावन उरता म्हणजे सत्य आमी कळून घेवका 100 हेजी वचका आमी अयो तितलो रोची जातलो म्हाका
म्हण 21 टप्प घालनाशे बसलेली ओची येता आमचे कणे ना एक 21 टप्प घाले तुमी 100 टप्प एकना उडका म्हण नांगता न्ही एक हेजी कान वच्चे हो 100 हेजी वच्चे रहस्य त्याची एक हेजी कान वच्चेची एकवणाक उडची नाही एक हेजी कान वच्चा पावताचे आमी जाल्यार पावूंक जाल्यार री एक हेजी तरी घालक न्ही आमी जिवना भितर एक हेजी घाल तितलें सामर्थ्य आमचे कोणा कडेन आसा अशा न्हू ते हेजी घालचे काम सुरवात करया थोडे तरी वेळ 5 की 10 मिनिट थोडे तरी वेळ शांतन एक गायत्री म्हणटा दिकानी की ना फोटो रिकानी खंय तरी एक दिवे रिकानी एक लक्ष दिवन पळयचे उरत असले एक चित्त समाधान करत असले एक ध्यान करत स्थिती आमी घेतले न्ही प्रायः अनेक इतले वाटी आमकां उगडता वता म्हणजे एक संदेश आमी सगळ्या लोकांनीची हे कथा निमित्त घेवं केला अशा न्हू तसले एक शांत चित्त स्वभाव ध्यान करत असली एक मनस्थिती ते ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांची दिव म्हणजे एक विशेष तसले मागणी श्रीदेवीले चरणाविंदाक अर्पणे करता आसा